बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। त्यातच बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे मतदानानंतर थेट अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी पोहोचल्या। या भेटीत आपण केवळ आपल्या काकू म्हणजे अजित पवारांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्याचा दावा केला, पण त्यांची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून मास्टर स्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे। कारण राजकीय विश्लेषकांनी या भेटीमुळे सुप्रिया सुळेंना प्रत्यक्ष मतदानात लाभ होईल असा दावा केलाय। सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मंगळवारी सकाळीच मतदान उरकलं। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर अचानक त्या अजित पवार यांच्या काठेवाडी येथील घरी जाऊन पोहोचल्या। तिथे त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई यांची भेट घेतली। त्यानंतर त्या तत्काळ माघारी फिरल्या, पण तिकडे त्यांच्या या कृतीमुळे बारामतीसह अख्खा महाराष्ट्र कन्फ्यूज झाला। निवडणुकीनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का अशी गरमागरम चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषकांनी सुप्रिया सुळे यांच्या या अनपेक्षित भेटीचा त्यांना मतदानात फायदा होणार असल्याचा दावा केलाय। बारामतीत स्थानिक पातळीवर सध्या कटुता आली आहे। पवारांची मतपेढी विभागली गेली आहे। प्रचारात आलेली कटुता केवळ एका भेटीनं दूर होणार नाही, पण सुप्रिया सुळे यांनी मतदान सुरू असताना अजितदादांच्या घरी जाऊन मतदारांमध्ये गोंधळ उडवून दिला आहे। यामुळे पवार कुटुंबात आलेली कटुता काहीशी दूर होण्यास मदत होईल। त्याचा त्यांच्या राजकीय भवितव्यावरही परिणाम पडेल। विशेषतः दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडतील असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्यात चांगली झुंजली आहे। लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर अजित पवारांना आपल्या मिशा काढाव्या लागतील अशी टीका नुकतीच श्रीनिवास पवार यांनी केली होती। त्यांच्या या टीकेला अजित पवारांनी मंगळवारी बाबा तूच वस्त्रा घे आणि काढ माझ्या मिशा अशा मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिलं। अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी काटेवाडी या आपल्या गावात मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। श्रीनिवास पवार यांनी नुकताच अजित पवारांना कंटाळून त्यांच्या आईही बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहण्यासाठी गेल्याचा दावा केला होता। त्यांच्या या टीकेला अजित पवारांनी आईला आपल्यासोबत मतदानाला आणून प्रत्युत्तर दिलं। अजित पवार म्हणाले की आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकजूट असल्याचं दाखवलं। त्यांच्यात माझी आई सर्वात ज्येष्ठ आहे, ती आज माझ्या सोबत आहे। माझी आई कोल्हापूरला होती, माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं। मला तिनं सांगितलं होतं की मी मतदानाला तुझ्यासोबत येईन, त्यानुसार ती माझ्यासोबत आली आहे। आमचं कुटुंब फार मोठं आहे, माझ्या विरोधात केवळ 3 कुटुंब आहेत, दुसरं कुणी नाही असं अजित पवार म्हणाले। श्रीनिवास पवार यांनी काही दिवसांपूर्वी 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील असं विधान केलं होतं। अजित पवारांनी त्यांच्या या विधानाचाही समाचार घेतला। बाबा तूच वस्त्रा घे आणि काढ माझ्या मिशा असं ते या प्रकरणी मिश्किलपणे बोलताना म्हणाले। पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। पालघर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेले राजेंद्र गावित यांना यावेळी शिवसेनेनं उमेदवारी नाकारली होती। यानंतर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। मात्र राजेंद्र गावित यांना विचारूनच आपण उमेदवार बदलला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। राजेंद्र गावित दिल्लीपेक्षा महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करू शकतात, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच राहावं अशी आम्ही विनंती केली होती। त्यानुसार राजेंद्र गावित आता महाराष्ट्रात चांगलं काम करतील असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीनं भाजपचे हेमंत सावरा यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानंतर या मतदारसंघातील विद्यमान खासदार राजेंद्र गावित नाराज असल्याची चर्चा रंगली होती। महायुतीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला देखील राजेंद्र गावित यांनी उपस्थिती लावली नाही। तिकीट कापलं गेल्यामुळे गावित यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती। मात्र आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यामुळे महायुतीला पालघर लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यात मोठं यश मिळालंय। राजेंद्र गावित हे आदिवासी समाजातील एक मोठा चेहरा म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत। त्याआधी ते काँग्रेस पक्षामध्ये होते। काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांच्याकडे आदिवासी विकास विभागाचा राज्यमंत्री म्हणून पदभार होता। राजेंद्र गावित हे मूळ नंदुरबार जिल्ह्यातील आहेत, मात्र ते पालघरमधून आमदार म्हणून निवडून आले होते। 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर गावित यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। आता पुन्हा एकदा त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। बारामती मतदारसंघात चक्क पोलीस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस असं खळबळजनक ट्विट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलंय। आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे। तत्पूर्वी मध्यरात्री रोहित पवार यांनी विरोधकांकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केलाय।
त्यांच्या या ट्विटनं आता चर्चांना उधाण आलंय. बारामती मतदारसंघात चक्क पोलीस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस. या संदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय. यामध्ये भोर तालुक्यातील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायत. यासाठीच पाहिजे होती का वाय दर्जाची सुरक्षा, अशा आशयाचे हे ट्विट रोहित पवार यांनी केलंय. त्यांनी या ट्विटसह अनेक व्हिडिओ देखील शेअर केलेत. यामध्ये पोलिसांसमोरच मतदानासाठी पैसे दिले जात असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान यंदा बारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. ही लढाई पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे, कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर या जागेसाठी दोन्ही गटांकडून मोठं शक्ती प्रदर्शन आणि प्रचार करण्यात आला. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. याशिवाय बारामतीमध्ये मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सर्वात विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर बारामती मतदारसंघातील बुरुडमल गावात विशेष मतदान केंद्र उभारण्यात आलंय. बुरुडमलमध्ये सर्वात कमी केवळ 41 इतकी मतदारांची संख्या आहे. आरोप करणाऱ्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. बगलबच्च्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलाय. बारामती मतदारसंघात विरोधकांकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी काही व्हिडिओ शेअर केले होते. त्यांच्या या आरोपांना अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. आज अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. त्यानंतर काटेवाडीत माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करतायत. मी देखील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं निवडणुकीची हाताळणी केली असा आरोप करू शकतो, परंतु मी तसं करणार नाही. ते काही पण आरोप करत सुटलेत. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचं कोणी पाहिलंय का? तो व्हिडिओ कालचा होता का? याची कुणी शहानिशा केली का? आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपांना माझ्या दृष्टीनं महत्त्व द्यावं असं वाटत नाही. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. याशिवाय बारामती आणि वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, हे काम निवडणूक आयोगाचं आहे. मी 7 विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असं मी कधीही केलं नाही आणि करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बगलबच्चे असे धादांत आरोप करतायत. मी त्याला महत्त्व देत नाही, असा हल्ला त्यांनी रोहित पवारांवर चढवलाय. कोकणातील लक्षवेधी लढत असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरी सिंधुदुर्गातून मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र त्याचवेळी एका गोष्टीमुळे रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत. किरण सामंत यांचे कार्यकर्ते हे सकाळपासून त्यांना फोन लावतात, मात्र अद्याप कुणाचाही किरण सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी सामंत बंधूंनी शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला होता. मात्र शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या पारड्यात दान टाकल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली होती. यानंतर किरण सामंत आणि उदय सामंत महायुतीचा धर्म पाळत कामाला लागले होते. परंतु आता सर्व काही सुरळीत सुरू असताना ऐन मतदानाच्या दिवशीच किरण सामंत नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय वर्तुळांना चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या गोटातील धाकधूक वाढली आहे. नारायण राणे हे भाजपचे उमेदवार असल्यानं त्यांच्या पाठीशी पक्षाची अजस्त्र यंत्रणा आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचं वर्चस्व आहे असं म्हटल्यास अगदीच वावगं ठरणार नाही. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात राणेंची ताकद कमी पडते. या ठिकाणी उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचं वर्चस्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किरण सामंत हे उदय सामंत यांच्यासाठी निवडणुकीच्या काळात जबाबदारी सांभाळत आहेत. उदय सामंत हे मंत्री असल्यामुळे सातत्यानं मुंबईत किंवा फिरतीवर असतात. या काळात रत्नागिरीत त्यांच्या कार्यकर्त्यांशी किरण सामंत हे संपर्कात असतात. त्यामुळे किरण सामंत यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. अनेक वर्षे उदय सामंत यांच्यासाठी निवडणुकीची यंत्रणा राबवण्याचा किरण सामंत यांचा अनुभव आहे. त्यामुळे किरण सामंत यांच्या एका भूमिकेनं रत्नागिरीतील राजकीय समीकरणं आणि मतदानाचा पॅटर्न 180 अंशाच्या कोनात फिरू शकतो. मुंबईच्या 6 जागांसाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार आहे. मुंबईच्या जागेसाठी महायुतीनं कंबर कसली आहे. आता मुंबईतील 6 जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात आले आहेत. पंतप्रधान मोदींची मुंबईत 15 मे रोजी पहिली जाहीर सभा होणार आहे, तर 17 मे रोजी रोड शो होणार आहे. अद्याप मोदींच्या सभेचं स्थळ निश्चित करण्यात आलेलं नाही. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी मुंबईत 6 जागा आहेत. मुंबईच्या 6 जागांमध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य यांचा समावेश आहे. भाजप मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्यमधून लढतोय, तर शिंदे सेना मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्यमधून लढतीये.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. मागील वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंतप्रधान मोदींच्या सभांमध्ये वाढ झाली आहे. 2019 सालच्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 51 दिवस प्रचार केला. देशभरात त्यांनी 142 प्रचार सभा घेतल्या तर 4 रोड शो केले होते. सर्वाधिक 50 सभा या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यात घेतल्या होत्या. ही निवडणूक मोदींच्या नावावर लढवली जात असल्यानं मोदींनी महाराष्ट्रात आतापर्यंत 16 ठिकाणी सभा घेतल्या आहेत. आतापर्यंत 3 टप्प्याचं मतदान पार पडलंय. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 2 दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा बॉम्ब टाकला. 2008 साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात IPS अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर दहशतवादी अजमल कसाब यानं गोळ्या झाडल्या नाहीत, तर RSS समर्थित पोलीस अधिकाऱ्यानं गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आरोपांचं एकच काहूर उठलं. भाजपनं या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. 2 दिवसांपासून या वक्तव्यावर रान पेटलंय. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. विजय वडेट्टीवार यांची चौकशी झाली पाहिजे. ते पाकिस्तानची भाषा बोलतात. ते कुणाला भेटून आलेत याची चौकशी व्हावी. आम्ही उज्ज्वल निकम सोबत तर ते अजमल कसाब सोबत आहेत असा घणाघाती प्रहार फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मोर्चा वळवला. वडेट्टीवार जे बोलले त्यांच्याशी ठाकरे सहमत आहेत का असा खोचक सवाल त्यांनी विचारला. मतांच्या लांगुल चालनसाठी ते गप्प आहेत का? मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार आहेत असा प्रहार त्यांनी केला. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात हा मुद्दा पेटल्याचं दिसतंय. IPS अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या अथवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्याच पिस्तूलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत असेल तर भाजप देशद्रोह्यांना पाठीशी घालतोय असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. करकरे यांच्या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजपनं यापूर्वी वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता भाजपनं मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलंय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.